आज बाजारामध्ये मस्त अशा शिमला मिरच्या छोट्या भेटलेल्या आहेत. तर त्या घेऊन आज मस्त भरली मिरची बनवली आहे. तर ती कशी बनवली ते आपण पाहूयात. शिमला मिरची आपण व्यवस्थित धुवून त्याच्या आतील बिया आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत. शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण एक छान स्टफिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी ते शेंगदाणे घेतलेले ते व्यवस्थित आपण भाजून घेऊया. त्याचबरोबर सफेद तीळही व्यवस्थित भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि तीळ भाजल्यावर त्यामध्ये आपण बडीशेप, जिरं आणि धणे घालूया. त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनट घालून व्यवस्थित तेही छान लाल होईपर्यंत आपण त्याला परतवून घेणार आहोत. सर्व वस्तू आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. तर ते काढून घेऊया आणि बेसनही आपण व्यवस्थित लालसर करून घेऊया. बेसन भाजून झाल्यावर आपण आता वाटण बनवणार आहोत. तर त्या वाटणासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेतलेले आहे. ते आपण जाडसर पहिले वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि तीळ भाजलेले आहेत तेही यामध्ये घालून तेही आपण जाडसर वाटून घेणार आहोत. जे बेसन आपण भाजलेलं आहे त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ घालून घेणार आहोत. त्याचबरोबर जे आपण वाटण वाटलेलं आहे आलं, लसूण आणि शेंगदाण्याचं तेही यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया. यामध्ये लिंबाचा रस आपण घालून घेऊ. व्यवस्थित हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. स्टफिंग आपली रेडी झालेली आहे. त्याचबरोबर मिरच्याही आपण साफ करून घेतलेल्या आहे. तर आता ही स्टफिंग आपण व्यवस्थित शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया. एका टुपामध्ये मी राईचं तेल घालून घेते आहे. तेल व्यवस्थित आपण गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण हिंग आणि जिरं घालून घेऊया. तर जिरं हिंग तडतडून झालं की त्यामध्ये आपण ज्या स्टफ केलेल्या मिरच्या आहेत त्या यामध्ये एक एक सोडून घेऊया. मिरच्यांवर आपण वरून मीठ घालून घेऊया आणि झाकण लावून त्यांना 10 मिनिटं आपण तसं एक मंद आचेवर त्यांना शिजवून घेणार आहोत. तर आपण झाकण काढून बघूयात. त्याची एक बाजू व्यवस्थित आपली शेकली गेलेली आहे. तर आता जे भांड्यामध्ये जे आपलं वाटणाचं पाणी आहे ते थोडं घालून त्याचबरोबर उरलेलं जे वाटण आहे, जे स्टफिंग आहे ते यामध्ये वरतून घालून घेऊया आणि छान पुन्हा आपण 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर आपण त्यांना दोन्ही साईडने व्यवस्थित शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे आपली भरलेली मिरची शिमला मिरची तयार झालेली आहे. तर रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.